घरफोडी करून चोरट्यांनी मोठा हात मारला। या घटनेनंतर अवघ्या काही तासात खानापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तब्बल 8,66,821 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। अधिक माहिती अशी की बलवडी खानापूर येथील शांताबाई दिनकर जाधव यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरून नेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व तशी फिर्याद जाधव यांनी विटा पोलीस ठाणे येथे दाखल केली। या प्रकारच्या घरफोडी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी खानापूर पोलीस दूरक्षेत्राकडील पथकास तपासाच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने खानापूर पोलीस दूरक्षेत्राकडील अंमलदार अण्णासो भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती अशी मिळाली की चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या विक्रीसाठी 2 इसम भिवघाट येथे थांबले आहेत। ही बातमी पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस पोहोचले व पोलिसांनी दोघांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपले गाव चोपडेवाडी व अग्रणी मला असे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी 2 पंचांसमवेत त्या दोघांची अंगझडती घेतली असता शहाजी नंदकुमार मंडले वय वर्ष 31 तसेच नितीन मल्हारी ठोंबरे वय वर्ष 30 अशी नावे त्यांची निष्पन्न झाली। त्याचबरोबर त्यांच्याकडे रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने मिळून आले व त्यांनी हा मुद्देमाल बलवडे खानापूर येथून चोरला असल्याची कबुली दिली आहे। सदर गुन्ह्यातील या दोन्ही आरोपींकडून 8,66,821 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून काही तासातच खानापूर पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच खानापूर घाटमाथ्यावरील नागरिकांकडून होत आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे करीत आहेत। नमस्कार। विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खानापूर दूरक्षेत्रा अंतर्गत बलवडी खानापूर या गावी घरफोडीचा गुन्हा घडलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये शांताबाई दिनकर जाधव या 50 वर्षाच्या महिला तक्रारदार आहे। त्यांनी त्यांच्या घरातील दरवाजाचं कडी-कोंडा काढून आत प्रवेश करून 800 ग्रॅम सोन्याचे दागिने, 900 ग्रॅम चांदीचे दागिने, 1,30,000 रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याबाबत विटा पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती। त्या अनुषंगानं गुन्हा रजिस्टर क्रमांक 445/25 कलम 305 अ 331(3) प्रमाणे विटा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करताना सदरचा गुन्हा हा 9 तासाच्या आत उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये खानापूर आउटपोस्टचे पोलीस हवालदार अण्णासो भोसले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्ह्याचा तपास चालू आहे। जय हिंद।